मी तसा फरडा वक्ता वगैरे नाही आहे. विद्यापीठाच्या पातळीवरती जी संमेलनं होतात, जी चर्चासत्र होतात, त्या चर्चासत्रामध्ये बोलणारा आणि लेखन करणारा असा माणूस आहे मी. त्यामुळं आपण कृपया माझ्याकडे एक फरडा वक्ता म्हणून पाहू नये अशी मी आपल्याला विनंती करतो. एक दोन गोष्टी या ठिकाणी आधी सांगतो आणि मग या विषयाकडे वळतो. मी महात्मा फुल्यांच्यावरती बोलावं आणि आजच्या काळामध्ये महात्मा फुले हे कसे प्रस्तुत ठरतात याच्या संबंधी विचार मांडावेत असं माननीय लक्ष्मीकांत देशमुख सरांनी मला सांगितलं. मी विचार करीत असताना असं मला जाणवलं, महात्मा फुल्यांच्याबद्दल वारंवार जे बोललं जातं आहे त्याच्यापेक्षा आपल्याला वेगळं काही सांगता येईल का? असा विचार करीत असताना मला असं लक्षात आलं की महात्मा फुल्यांचं कार्य पुन्हा पुन्हा आपण सांगत असतो, त्याच्या संबंधीची चर्चा करीत असतो, पण ज्या परिस्थितीमध्ये, ज्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रचंड संघर्ष केला आणि त्या काळामध्ये घडलेल्या अनेक घटना प्रसंगातून त्यांना कार्याची प्रेरणा कशी मिळाली, तो काळ काय होता, पुढे जे जे काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं त्याची मुळं या 19व्या शतकामध्ये ज्या घटना घडत होत्या, जे काही चाललेलं होतं सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक पातळीवरती, शैक्षणिक पातळीवरती, याच्यातून महात्मा ज्योतिराव फुले यांना कार्याची प्रेरणा मिळालेली असावी असं आपण सगळेच मानतो. मग ते त्या काळची परिस्थिती काय होती, कुठल्या घटना घडत होत्या आणि त्यातून कार्य करण्याची प्रेरणा ज्योतिराव फुले यांना कशी मिळत गेलेली असावी याच्या संबंधीचा विचार मांडण्याचं मी ठरवलेलं आहे. म्हणून जे शीर्षक आहे ते लिहिलेलं, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याची सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी काय होती हे मी सांगणार आहे. हे सांगत असताना काही व्यक्तींना, काही व्यक्तींच्या संबंधी त्या काळात काय घडलेलं होतं हे मला सांगावं लागेल. हे सांगत असताना त्या व्यक्तीची बदनामी करणं किंवा त्यांना दूषणं देणं हा माझा हेतू नाही आहे. वस्तुस्थिती काय होती त्या काळामधली, इतिहास काय होता, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती काय होती आणि त्या काळामध्ये ही माणसं कशी वागत होती आणि त्यांच्या वर्तनातून महात्मा ज्योतिराव फुले यांना अशा प्रकारचं आपण काम केलं पाहिजे
असं त्यांचं मन तयार होत होतं, हे मी या ठिकाणी सांगणार आहे. वस्तुस्थिती सांगत असताना, वस्तुस्थितीची मांडणी करीत असताना एखादी व्यक्ती काय वर्तन करत होती त्यासंबंधी सांगणं अपरिहार्य ठरतं. म्हणून तसे उल्लेख माझ्या या मांडणीतून येण्याची शक्यता आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, त्या व्यक्तीची बदनामी करणं हा माझा हेतू नाही आहे त्या पाठीमागे. तर त्या काळातलं वास्तव काय होतं हे सांगणं हा माझा हेतू आहे. हे आपण सगळ्यांनी कृपया ध्यानात घ्यावं. मी आत्ता जे बोलणार आहे ते सगळं मी 3-1 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या माझ्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे. लोकवाङ्मय ग्रहाच्या वतीनं हे माझं पुस्तक 3-1 वर्षापूर्वी प्रकाशित झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी ही सगळी पार्श्वभूमी साधार स्पष्ट केलेली आहे. आत्ताही आधार देणार आहे मी, पण फारसे तपशील देता येणार नाही तिथे. आपल्याला जर तपशील पाहिजे असतील तर कृपया हे माझं पुस्तक आपण पाहावं, म्हणजे आपल्याला कळू शकेल. महात्मा ज्योतिराव फुले हे आधुनिक भारताच्या जडणघडणीतील महत्त्वाचे शिल्पकार आहेत. आधुनिक काळातील एक महत्त्वाचे महापुरुष म्हणून आपण ज्योतिराव फुले यांच्याकडे पाहतो. जेव्हा आपण आधुनिक भारताची जडणघडण किंवा आधुनिक काळ असं म्हणतो, तेव्हा आपला समज असा असतो की इंग्रजांच्या आगमनानंतर आपण आधुनिक काळात आलो. हां, ही गोष्ट खरी आहे की इंग्रज आल्यामुळं समान अशा प्रकारची न्यायव्यवस्था निर्माण झाली. शिक्षणाचे समान अधिकार देण्याचा प्रयत्न इंग्रजांनी आपल्या देशामध्ये केला. आधुनिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. ही गोष्ट खरी आहे. पण आधुनिक काळ असा जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला केवळ इंग्रज आल्यानंतरचा काळ असं नव्हे, तर आधुनिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या देशामध्ये केला तो काळ आपल्याला गृहीत धरावा लागतो. अशी आधुनिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न अनेक महापुरुषांनी केला. त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले एक महत्त्वाचे महापुरुष होते, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आधुनिक कालखंड सुरू झाला आणि या कालखंडाबरोबर लौकिक जीवनातील प्रश्नांचा विचार देखील सुरू झाला. मध्ययुगापर्यंत हे शक्य नव्हतं. लौकिक जीवनाचा विचार करणं हे मध्ययुगापर्यंत शक्य नव्हतं. कारण मध्ययुगापर्यंत इथं असं सांगितलं जात होतं, मानवी संसार हा असार आहे. म्हणजे जे आपल्याला दिसतं ते खरं नाही आहे. आपल्या भोवताली जे दिसतं ते खरं नाही आहे. खरं काय आहे तर पारलौकिक जीवन हेच खरं आहे. पारलौकिक जग
हेच अंतिम सत्य आहे. आणि मोक्षप्राप्ती हे आपलं अंतिम ध्येय आहे. मोक्ष मिळाला की परमेश्वराची प्राप्ती आपोआप होते, अशा अनेक संकल्पना आपल्या मनावर सवार झालेल्या होत्या. माणसाला दुःख सहन करावं लागतं, ते त्याच्या पूर्वजन्मी केलेल्या संचितामुळं. समाज व्यवस्थेचा त्याच्यामध्ये काहीही दोष नाही. असलाच दोष तर त्या व्यक्तीच्या जन्मामध्ये त्यांनी जे पापपुण्य केलेलं आहे त्यामुळे हे सगळं दुःख त्याला भोगावं लागतं. आणि या सगळ्या दुःखाला, दारिद्र्याला, संकटाला त्या माणसाने त्याच्या पूर्वजन्मामध्ये जे पापपुण्य केलेलं आहे तीच गोष्ट जबाबदार असते. समाज त्याला अजिबात कारणीभूत असत नाही. अशा प्रकारची सगळी मांडणी हजारो वर्षापासून आपल्या देशामध्ये तत्त्वज्ञानाच्या पातळीवरती, आध्यात्मिक पातळीवरती केली जात होती. आणि ह्या संकल्पना माणसांच्या मनावरती हजारो वर्षापासून अधिराज्य गाजवित होती. या सगळ्या संकल्पनांची कठोर अशा प्रकारची चिकित्सा ज्या महापुरुषांनी केली, मानवी दुःखाला, समाजामधल्या विषमतेला, उच्च नीच अशा भेदभावाला समाज व्यवस्थाच कारणीभूत आहे. त्या व्यक्तीचं पूर्वसंचित कारणीभूत नाही आहे, अशी कठोर चिकित्सा ज्या महापुरुषांनी केली त्याच्यामध्ये चार्वाक, भगवान महावीर, गौतम बुद्ध आणि मध्ययुगीन काळामध्ये महात्मा बसवेश्वर एवढे अपवाद सोडले तर इतर अनेक समाजधुरीण पारंपरिक मूल्यव्यवस्थेचाच पुरस्कार करीत होते. आधुनिक काळात मात्र मानवी दुःखाला, दारिद्र्याला, माणसाच्या दुःस्थितीला समाजव्यवस्थाच कारणीभूत आहे, येथील धर्मव्यवस्था कारणीभूत आहे, असं ठामपणे सांगणारे, समाजात नवी मूल्यव्यवस्था रुजली पाहिजे म्हणून लढणारे जे थोडेफार महात्मे होऊन गेले त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे प्रमुख होते. वेदांना ठामपणे नकार देणारे, पुराणातील भाकड आख्यायिकांना, कथांना प्रश्न विचारणारे आणि कृती आणि उक्ती याच्यामध्ये एकवाक्यता असणारे महात्मा फुले हे करारी अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व होतं. बहुजन समाजाच्या शोषणाची मुळे इथल्या धर्मात आहेत, धर्माश्रयी राज्यव्यवस्थेत आहेत, हे अतिशय स्पष्ट, रोखठोक आणि निर्भीड भाषेत महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलं. महात्मा फुले यांनी 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी जे लेखन केलं
ज्या चळवळी विविध प्रकारच्या उभ्या केल्या त्या सगळ्याच्या पाठीमागे एक सत्यान्वयी दृष्टिकोन होता. सत्याच्या आधारावरती उभी केलेली एक दृष्टी, एकमेव दृष्टी त्यांच्या सगळ्या कार्याच्या पाठीमागे होती आणि तोच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रमुख विशेष होता. स्वतंत्र अन्वेषण दृष्टीमुळेच त्यांचे लेखन, त्यांचे कार्य महत्त्वाचे ठरले, नवे पथदर्शक सुद्धा ठरले. 1848 त्यांनी शूद्रातिशूद्रासाठी, स्त्रियांसाठी मुलींची शाळा सुरू केली. 1860 विधवा स्त्रियांच्या विवाहाला प्रोत्साहन देऊन सहाय्य केलं. 1863 बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. 1868 त्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचे विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली. अशी अनेक सामाजिक, शैक्षणिक स्वरूपाची कामं त्यांनी केलेली आहेत आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1855 त्यांनी तृतीयरत्न नावाचं नाटक लिहिलं. ही त्यांची पहिली कलाकृती आहे बरं का. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा लिहिला त्यांनी. ब्राह्मणांचं कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, सत्सार, इशारा, अखंडादी काव्यरचना त्यांनी केली आणि आयुष्याच्या अखेरीला म्हणजे 1889 त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ अर्धांगवायूसारख्या दीर्घ आजाराने विकलांग झालेला असताना डाव्या हाताने लिहून तो त्यांनी पूर्ण केला. नंतर तो 91 प्रकाशित झाला. आणखी अशी खूप सामाजिक कामं महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहेत. मी पुन्हा पुन्हा त्या गोष्टीवरती भर न देता माझ्या विषयाकडे मी वळणार आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण पुन्हा पुन्हा ऐकलेल्या आहेत. या मंडळींनी पुन्हा पुन्हा आपल्याला वारंवार अशा शिबिरांमध्ये, व्याख्यानांमधून आपण ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकलेल्या आहेत. त्यामुळं त्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगून आपला वेळ मी घेणार नाही आहे. मी मगाशी म्हटलो त्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याच्या मागे त्यांची एक सत्यान्वयी दृष्टी होती. समाजाचा सर्वंकष विकास झाला पाहिजे अशी तळमळ त्यांच्या मनामध्ये होती. ह्या त्यांच्या कार्यामागील प्रेरणा फुले पूर्वकालीन आणि फुलेकालीन सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परिस्थितीशी कशा निगडीत आहेत हे मी आपल्याला आता सांगणार आहे. भारतात इंग्रजी सत्ता स्थापन होण्याआधी इथं पेशव्यांचं राज्य होतं. उत्तर पेशवाईत समाजजीवन, धर्मजीवन अत्यंत निकृष्ट अवस्थेला पोचलेलं होतं. त्या काळातील सामाजिक व्यवहार, धर्मजीवन, आर्थिक जीवनावर मध्ययुगीन संस्कृतीची फार मोठी छाप होती.
मानवी जीवनावर धर्म या गोष्टीचा व पुरोहितशाहीचा फार मोठा पगडा होता. समाजव्यवस्था धर्माधिष्ठित होती म्हणण्यापेक्षा ती पुरोहित अधिष्ठित होती असंच म्हणावं लागेल. धर्म म्हणजे काय तर पुरोहित सांगतील तोच धर्म, तीच न्यायव्यवस्था आणि तीच अर्थव्यवस्था. म्हणजे धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टीवरती पुरोहितशाहीचा मोठा पगडा होता. जीवनाच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्या काळामध्ये धर्मातच शोधलं जाई. आणि आपल्याला माहिती आहे धर्म नेहमी प्रस्थापितांच्या बाजूने उभा असतो. तसाच तो तेव्हाही होता. किंबहुना तेव्हा तो अधिकच होता. धर्मग्रंथांना कायद्याचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. मनुस्मृती, श्रुती, स्मृती यातील नियम प्रमाण मानले जात होते. धार्मिक जीवनावरती भूदेवांचं म्हणजे ब्राह्मणांचं वर्चस्व होतं. धर्म आणि धर्मग्रंथ हे ईश्वर निर्मित असून त्या विरोधात बोलणं म्हणजे परमेश्वराच्या विरोधात बोलणं असं मानलं जात होतं. धर्म आणि देवाचा धाक टाकून बहुजन समाजाची सर्व बाजूनी पिळवणूक सुरू होती. पूजा अर्चा, विधिविधानं, दानधर्म, सोहळे ओळे याचं स्तोम माजलेलं होतं. दिव्यकर्ण, हव्यकव्य, प्रायश्चित्त अशा अनेक दुष्ट आणि अघोरी प्रथा त्या काळामध्ये प्रचलित होत्या. धर्माच्या नावाखाली भोंदोगिरी, स्वार्थ, फसवेगिरी सुरू होती. पुरोहितशाहीने बहुजन समाजाला मेटाकुटीला आणलेलं होतं. चातुर्वर्ण व्यवस्थेच्या भोवऱ्यात अडकलेला समाज निकृष्ट अवस्थेला पोचलेला होता. उत्तर पेशवाईत ब्राह्मणांना, विशेषतः चित्पावन ब्राह्मणांना समाजामध्ये व राज्यव्यवस्थेमध्ये श्रेष्ठ अशा प्रकारचं स्थान होतं. राज्यकर्त्यांकडून ब्राह्मणांना प्रचंड प्रमाणात दान दक्षिणा दिली जात होती. नावी जोशी यांच्या पुणे वर्णन या नावाच्या ग्रंथामध्ये या संबंधीचा तपशीलवार विचार आलेला आहे. त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे त्यांच्या ग्रंथामध्ये. पूर्वी खबुत्रखान्यात बाजीराव ब्राह्मणांना दक्षिणा देत असे. दक्षिणा घेण्यासाठी एका वेळेला 40,000 ब्राह्मण जमा होत, गर्दी फार होत असे. ती गर्दी पाहून पेशव्याला असं वाटलं की ही काही जागा पुरत नाही, म्हणून दुसरी जागा बघावी असा पेशव्यांचा निश्चय झाला. आणि लागलीच पर्वतीच्या खाली भिंती घालून जागा तयार केली. त्यास रमणा असं नाव दिलं. आणि त्या रमणा हे आपल्याला माहिती आहे त्यासंबंधी सगळ्या गोष्टी. यावरून पेशव्यांच्या राजवटीमध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व किती मोठ्या प्रमाणामध्ये होते याची आपल्याला कल्पना येईल. ब्राह्मणांच्या जेवणावळीवरती तर
प्रचंड खर्च केला जात असे आणि हा सगळा पैसा लोकांच्याकडून कर रूपाने वसूल केलेला असे. आणि खर्च कुठं केला जात असे तर या ब्राह्मणांच्या जेवणावळीवरती. हे वाचत असताना मला आठवलं, नरशिंहवाडीला एकदा मी गेलेलो होतो. तिथं मला एकदा जेवायला बोलवलं. माझ्या आधीच काही मंडळी तिथं उपस्थित होती. कमरेला धोतर आणि वरती अंगामध्ये काही नव्हतं. त्या मंडळींच्या होतं ते फक्त यज्ञोपवीत आणि सुटलेलं पोट. नरशिंहवाडीचं ते श्रीखंड फार प्रसिद्ध आहे, आपल्यापैकी काहींना माहिती असेल. ओगराळे भरभरून ते वाढत होते आणि ही मंडळी ओरपत होती. आत्ता ही स्थिती असेल तिथे तर त्या पेशवे काळामध्ये काय अवस्था असेल. कशा प्रकारच्या जेवणावळी पेशवे काळामध्ये होत असतील याची कल्पना मला त्यावेळेला आली. बरं, हे 40,000 ब्राह्मण दक्षिणा घेण्यासाठी जमत असत. आता कल्पना करा तुम्ही, हे सगळे 40,000 ब्राह्मण विद्वान असतील का हो? पण पेशव्यांना त्याची फिकीर नव्हती. तो ब्राह्मण आहे ना, एवढंच त्यांना पुरेसं होतं. त्याचा विचारही ते करत नव्हते. सगळ्यांना सरसगट ओगराळी भरभरून सोन्याच्या मुद्रा पेशवे ब्राह्मणांना वाटत असत. अशा पद्धतीनं लक्षावधी रुपये सोनं नाणं ब्राह्मणांच्यावरती खर्च केलं जात होतं. आणि हे सगळे पैसे शेतकऱ्यांकडून, कामगारांकडून कर रूपाने गोळा केलेले असत. पेशवाईत ब्राह्मण स्त्रियांची अवस्था काय होती? अतिशय वाईट होती. बालविवाह, जरटकुमारी विवाह सर्रास सुरू होते. पतीच्या निधनानंतर स्त्रियांना केशवपन करावं लागत असे. त्याच्यासाठी अनेक वेळा जबरदस्ती केली जाई. जबरदस्तीनं सती जावं लागत असे. स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. अशा अनेक दुष्ट प्रथा समाजामध्ये त्या काळामध्ये सुरू होत्या. तरुण विधवा स्त्रियांना नादी लावून पुरुष त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करीत असत आणि परिणामी ह्या स्त्रिया गरोदर होत. अशा मार्गाने गरोदर झालेल्या स्त्रियांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. ज्योतिराव फुले यांनी आपल्या घरामध्ये अशा सगळ्या ब्राह्मण स्त्रियांनी यावं, खुशाल बाळंत व्हावं आणि मूल हवं असेल तर न्यावं, नाहीतर आमच्याजवळ ठेवून जावं, आम्ही त्यांचं पालनपोषण करू, अशी जाहीर पत्रिका पुण्यामध्ये लावलेली होती. म्हणजे फुले कोणत्या दृष्टीनं ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत होते हे आपल्याला दिसेल. पहा, स्त्री कोण आहे, ती कुठल्या जातीची आहे, हा विचार फुल्यांच्या मनामध्ये नव्हता. ती पीडित आहे, संकटग्रस्त आहे, आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय तिच्या मागे नाही आहे, तिच्या पुढे नाही आहे,
अशा स्त्रियांना आपण पाठबळ दिलं पाहिजे, म्हणून त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं. म्हणजे ही परिस्थिती त्या काळामध्ये होती, म्हणून हे काम त्यांना करावं लागलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्त्रियांच्या वाटेला अतोनात दुःख येतो. ज्या थोड्याफार स्त्रिया सती जात नव्हत्या, त्यांची तर अवस्था अतिशय वाईट होती. जगणं मुश्किल होतं. या स्त्रियांना अपमान सहन करावा लागत असे. त्यांच्या दुःखाला पारावार नव्हता. एकूण काय, पेशवे काळातलं धर्मजीवन, स्त्रियांचं जीवन, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, हे सगळं ब्राह्मण धार्जिणे होतं. हे या सगळ्या गोष्टीवरून स्पष्ट होताना दिसतं. पण त्या काळामधली राजकीय परिस्थिती काय होती आपल्याला माहिती आहे. दुसऱ्या बाजीरावाचे राज्यकारभाराकडे अजिबात लक्ष नव्हतं. तो चैने आणि विलासी, अत्यंत उधळ्या, संधीसाधू अशा प्रकारचा माणूस होता. त्या बाबतीमध्ये बाबा आढाव लिहितात, त्यांचा कारभार बेबंद व मनमानी होता. स्वतःच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाजीराव साहेबांनी भल्या भल्या घरातील स्त्रियांची अब्रू धुळीला मिळवताना मागे पुढे पाहिलेलं नव्हतं. कितीतरी माता भगिनींनी त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्या होत्या. महाराष्ट्राची पुनर्घटना या पुस्तकात राशमवाळे लिहितात, दुसऱ्या बाजीरावांची विषय वासना त्यांच्या वयाच्या मानाने लवकर जागृत झालेली होती. वाईट लोकांच्या संगतीनं तो अतिशय बदफैली झाला होता. बायकांच्या घोळक्यात काळ घालवल्याशिवाय व रासवट विदूषकी चाळे केल्याशिवाय, इतकंच नाही तर किळसवाणे व्यभिचार पाहिल्याशिवाय त्याचा एकही दिवस जात नव्हता. खरात आठवा, आजच्या काळातला खरात आठवा. त्यांच्या वाड्यात येणाऱ्या बायका थोरा मोठ्यांच्या घरातील असत. जे सरदार आपल्या घरातील स्त्रिया वाड्यात पाठवण्यास खळखळ करीत, त्यांच्यावर बाजीरावाचा संताप होई. राशवाळिंबेने हे लिहून ठेवलेलं आहे. राजा असा अनैतिक वर्तन करत असताना प्रजाही तशीच असेल ना हो. त्यांच्या अवतीभोवताली जे लोक होते त्या लोकांचं वर्तन यापेक्षा वेगळं असणार नाही. तेही लोक तशाच प्रकारचं वागणं करत होते. त्या काळातील प्रतिष्ठित ब्राह्मणही राजाप्रमाणेच वागत होते. त्या काळामध्ये घरी कुणबीन ठेवण्याची प्रथा होती. प्रतिष्ठित ब्राह्मणाच्या घरामध्ये कुणबीण असायची. कुणबीण शूद्र जातीची चालत नसे, पण काही शूद्र जातीच्या स्त्रिया आपली जात चोरून या प्रतिष्ठित ब्राह्मणांकडे कुणबीण म्हणून राहत असत. पोटाचा प्रश्न होता. त्यामुळं वासुदेव कृष्ण भावे यांचं पेशवाईच्या सावलीत नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये एक गमतीदार आठवण आहे.
आणि त्यांनी त्याची नोंद केलेली आहे. या म्हणजे कुणबिणी संबंधीची ती आठवण आहे. बाजीराव मोरेश्वर भावे, बाजीराव मोरेश्वर भावे याचवर 15/9/1795 रोजी पुण्यात एक भयंकर प्रसंग गुदरला. बाजीराव मोरेश्वर भावे हे आनंदराव गोपाळ जोशी यांच्या वाड्यात राहत होते. भावे यांची एक कुणबीण होती. ती जातीनं चांभारीण असल्याचे नंतर कळालं. पण 4 महिने जो संसर्ग व्हायचा तो झाला. म्हणून त्यास व त्यांच्या बिराडातील लोकांनी प्रजापत्य प्रायश्चित्त घेण्यास सांगितले. म्हणजे त्या काळामध्ये राजाप्रमाणे त्यांच्या भोवताली असणारे जे त्यांचे लोक होते तेही लोक या प्रकारचंच वर्तन करीत होते. हे आत्ता मी जे उदाहरण सांगितलं बाजीराव मोरेश्वर भावे यांचं, अशा अनेक उदाहरणं त्या काळामध्ये घडत होती. म्हणजे त्या काळातला समाजामध्ये जे स्वतःला प्रतिष्ठित समजतात असे लोक कसं स्त्रैण वर्तन करत होते याची प्रचिती यावरून आपल्याला येते. एक ब्राह्मण स्त्री पैज जिंकण्यासाठी बुधवार वाड्यापासून विश्रामबाग वाड्यापर्यंत विवस्त्र होऊन चालून दाखविलेली होती. त्या काळामध्ये हे भश्री उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे स्वतःचं, त्याच्या 2ऱ्या खंडामध्ये ही आठवण सांगितलेली आहे त्याने. म्हणजे पैज लावून ह्या बायका विवस्त्र होऊन त्या काळामध्ये राजरोस फिरत होत्या. म्हणजे काय राजकीय अवस्था होती बघा, काय नैतिक स्थिती होती बघा. म्हणजे एकूण काय राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्या समाजामध्ये समाज मनोविकृतीने पछाडलेला होता असं आपल्या ध्यानात येतं. धार्मिक बाबतीत समाज जसा हीन अवस्थेला पोचलेला होता, नैतिक बाबतीत जसा समाज हीन अवस्थेला पोचलेला होता, तसाच उत्तर पेशवाईमध्ये तमाम सामाजिक जीवनसुद्धा निकृष्ट अवस्थेला पोचलेलं होतं. धार्मिक सवयीच्या नावाखाली मूठभर ब्राह्मण बहुसंख्य वर्गाची पिळवणूक करीत होते. सोळे ओवळ्याचा बाजार मांडला होता. महार, मांग, चांभार, भंगी, धेड इत्यादी लोकास रस्त्याने जाताना थुंकण्याचा देखील अधिकार नव्हता. त्यांनी कमरेस मडकी बांधूनच आणि खराटा पाठीवर बांधून फिरलं पाहिजे असं बंधन होतं. केवळ दुपारच्या वेळेलाच या लोकांनी बाहेर पडलं पाहिजे, कारण त्यांची सावली त्यांच्या पायाखाली दुपारीच पडते. सकाळी किंवा संध्याकाळी यांना गावात फिरायला परवानगी नव्हती. समोरून एखादा ब्राह्मण आला म्हणजे भटजी बरं का, त्याच्या अंगावरती शूद्रांची सावली पडू नये असं बंधन होतं त्या काळामध्ये. एखाद्याकडून असा गुन्हा घडलाच तर धर्म बुडाला, त्याच्या हातून पाप घडलं म्हणून त्याला गुराढोरासारखं मारलं जाईल.
वीटबिगारी, गुलामगिरी अशा जीव घेण्या प्रथा त्या काळामध्ये सुरू होत्या. जातीभेद तर पराकोटीला गेलेला होता. अशा प्रकारे जातीतील वैमनस्याने समाज मन दुभंगून गेलेलं होतं. राजसत्तेचे पाठबळ असणारे ब्राह्मण भटजी शूद्र लोकांची नागवणूक करीत होते. शूद्र लोकांवर राजोस अन्याय अत्याचार घडत होता. महारमांग आदी जातीतील समाज अनेक शतकांपासून अज्ञान आणि अंधकारामध्ये यातनामय जीवन जगत होता. क्षत्रिय वर्ग देखील हतबल झालेला होता. ब्राह्मणाच्या देवदत्त अधिकाराला शह देणारा कोणीही उरलेला नव्हता. या पाठीमागे असमर्थतेची भावना होती असं नाही, तर सर्व घडण्याच्या पाठीमागे वैदिक धर्मशास्त्रे, धर्मग्रंथ, धर्मतत्वे यांचा जो बहुजन समाजाच्या मनावरती संस्कार झालेला होता त्याच्या परिणामातून हे सगळं घडत होतं. पेशवाई ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झालेली होती. उपजीविकेसाठी स्वतंत्र अशा प्रकारचे कोणतेही उद्योगधंदे नव्हते. त्यामुळे सर्वसामान्य बहुजन वर्गाची कोंडी झालेली होती. ज्यांना जमिनी होत्या त्यावर पेशव्यांचा अधिकार होता. शेतकऱ्यांकडून कर रूपाने वाटेल तेवढा पैसा वसूल केला जायचा. मजुराची स्थिती तर आणखीनच वाईट होती. शेतकऱ्यांनी आणि शेतावर राबणाऱ्या कामगारांना पेशव्यांचे अधिकारी व पेशव्यांचा भाऊ, दत्तक भाऊ अमृतराव छळून हैराण करीत असे. त्याने मागितलेली रक्कम जर शेतकऱ्यांना देता आली नाही तर तो चांडाळ अमृतराव त्यांच्या मुलांच्या अंगावर उकळत्या कढईतील तेल ओती. लोकहितवादींच्या शतपत्रामध्ये याचा निर्देश येतो. एवढंच नाही तर तापल्या तव्यावर शेतकऱ्यांना उभे केले जाई. त्यांच्या पाठीवर दगडाची ओझी ठेवली जात. खालून मिरच्यांचा धूर दिला जाई. काही वेळा तर त्याच्या नाकात बेंबीत बंदुकीची दारू घालून उडवीत असत. धनंजय कीरानी महात्मा फुल्यांचं जे चरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे उल्लेख आलेले आहेत. अशा तऱ्हेचा जुलूम प्रजेला त्या काळामध्ये भोगावा लागत असे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्या सगळ्या प्रेरणा या परिस्थितीमध्ये असलेले दिसतात. तुम्ही जर महात्मा फुल्यांचा शेतकऱ्याचा आसूड वाचायला लागलात तर हे सगळे संदर्भ हळूहळू उलगडत जातील. ते पुस्तक वाचत असताना हे आपल्या ध्यानात येईल. पेशवाई हे ब्राह्मण राज्य असल्यामुळं विद्येचा उत्कर्ष झाला असेल असं आपल्यापैकी काहींना वाटेल, पण तसंही काही नव्हतं. त्या काळी विद्या ब्राह्मण जातीपुरतीच आकुंचित होती. स्त्री शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. हां, ब्राह्मण मुलांना शिकवण्यासाठी पंतोजी नेमला जाई. पंतोजी शूद्र मुलांना शिकवण्यास नकार देत. हे पंतोजी ब्राह्मण मुलाला तर काय शिकवत असत, तर प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण दिलं जाई. हिशोब ठिशोब करण्यापुरतं ते मर्यादित होतं. संस्कृत भाषेचं पुनरुज्जीवन झालेलं होतं का त्या काळामध्ये, तर तेही नव्हतं. मराठी भाषेकडे पेशव्यांचं पूर्ण दुर्लक्ष झालेलं होतं. सार्वजनिक शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार ही राज्यकर्त्यांची जबाबदारी असते याविषयी पेशवे अनभिज्ञ होते. त्यामुळं सर्वत्र अज्ञान
अंधकार पसरलेला होता. पेशवाईतील सर्व सामाजिक जीवन अस्थिर आणि अनीतिमान झालेलं होतं. हे आतापर्यंत मी सांगितलेल्या गोष्टीवरून स्पष्ट होताना दिसतं. पुणे हे महात्मा फुल्यांचं प्रमुख कार्यक्षेत्र होतं. त्यामुळं पुण्याची त्या काळातील सांस्कृतिक स्थिती काय होती हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ब्रिटिशांची सत्ता स्थापित झाल्याचा जबरदस्त आघात मुंबईच्या तुलनेमध्ये पुणे शहरावर अधिक झालेला होता. मुंबई आणि पुणे या शहरामधील भौगोलिक अंतर किती आहे यापेक्षा सांस्कृतिकदृष्ट्या या दोन शहरामधलं वातावरण कोणतं होतं हे फार महत्त्वाचं होतं. पेशवाईचा लय होण्यापेक्षा आधीपासून मुंबई हे बेट कंपनी सरकारच्या ताब्यात होतं. ते बंदर असल्यानं व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराच्या चळवळीमुळे आणि व्यापारी संपर्कामुळं आधुनिक सुधारणांची ओळख झालेलं मुंबई हे शहर होतं. इंग्रजी भाषा, रीतिरिवाज, शैक्षणिक संस्था, वर्तमानपत्रे यामुळं मुंबई पुणेरी वळणापेक्षा निराळ्या वृत्तीप्रवृत्तीचे शहर म्हणून प्रसिद्ध होतं. याउलट पुणे शहर पारंपरिक सनातन धर्माचे, वैदिक संस्कृतीचे महत्त्वाचं केंद्र म्हणून गणलं जात होतं. पुणे शहराचा पेशव्यांकडून दक्षिणा प्राप्त करण्याच्या हेतूनं भारतातील संस्कृत पंडित वर्षातून एकदा तरी पुण्याला भेट देत असत. इंग्रजी आचारविचार, पाश्चिमात्य शिक्षण यापासून त्या काळात पुणे शहर कितीतरी दूर होतं. पुणेकरांच्या दृष्टीने मुंबई म्हणजे म्लेच्छ लोकांचे ठिकाण, त्यामुळं ते अपवित्र असा मुंबईबद्दल पुणेरी लोकांची भावना होती. एक पुणेरी माणूस त्या काळात काही कामानिमित्त मुंबईस राहून परत पुण्यास आला. बघा काय भयानक परिस्थिती होती. परदेशी जाणं तर सोडूनच द्या, समुद्रमार्गाने प्रवास करणं तर निषिद्धच मानलं जात होते. पण एक पुणेरी माणूस त्या काळात काही कामानिमित्त मुंबईस राहून पुण्यास परत आला. पुणेकरांनी त्याला बाटगा ठरवून बहिष्कृत केलेलं होतं. गत्र माडखोलकरांनी विष्णुशास्त्री चिपळूणकरांचं कार्य आणि कर्तृत्व नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये या गोष्टीची नोंद आहे. हरिभक्त पारायण ल रा पांगारकर यांचं नाव आपल्यापैकी अनेकांनी वाचलेलं असेल, अनेकांना माहिती असेल. ते त्या काळातलं फार मातब्बर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. ते मोठे देवभक्त होते, पण ते टोकाची अस्पृश्यता पाळत होते. हरिभक्त परायण होते आणि टोकाची अस्पृश्यता पाळत होते. त्या काळामध्ये रॅनची धामधूम सुरू होती. 27/2/1897 या दिवशी पांगारकरांच्या आईला सडकून ताप भरला. त्याने मोठ्या हिकमतीनं तिला टांग्यात घालून कस्ती केल्यासारखे करून टांगा भर दिवसा पुण्याबाहेर हाकलला. टांगेवाल्याला 5 रुपये दिले
आता आपल्या आईला महार मागाचे हात लागणार नाहीत म्हणून ते फार समाधानी झाले. म्हणजे हस्तस्पर्श सुद्धा मृतवत झालेल्या व्यक्तीला हस्तस्पर्श सुद्धा दलितांचा शूद्रांचा होऊ नये याची काळजी ही प्रतिष्ठित अशा प्रकारची मंडळी कशी घेत होती हे आपल्याला या प्रसंगावरून कळतं. आणखीन एक उदाहरण, बाळशास्त्री जांभेकर आपल्याला माहिती आहे, वारंवार त्यांचा निर्देश येत असतो. पहिलं वर्तमानपत्र सुरू करणारे बाळशास्त्री जांभेकर अव्वल इंग्रजी काळातील ते एक मोठे विचारवंत होते. अंबाजोगाई येथील श्रीपती शेषाद्री नावाचा 12 वर्षाचा तरुण मुलगा ख्रिस्ती मिशनरी रेव्हरंड नेस्बिट यांच्याकडे राहिला होता. आपला मुलगा ख्रिस्ती होईल या भीतीनं त्यांच्या वडिलांनी न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाच्या मार्फत नेस्बिट यांच्याकडून आपला मुलगा ताब्यात घेतला. श्रीपती या ख्रिश्चन मिशनरीकडे 57 दिवस राहिलेला होता. म्हणजे या 57 दिवसामध्ये त्यांनी मांसभक्षण केलं असेल, यवनांच्या बरोबर सहभोजन केलं असेल, द्राक्षादी मद्यपान केलं असेल, अशी ही 3 विजातीय पापं त्याच्या हातून घडलेली असतील. म्हणून सगळ्या ब्राह्मण मंडळींनी, कर्मठ सनातनी लोकांनी त्यांच्या घरावरती बहिष्कार टाकला. त्यावेळेला बाळशास्त्री जांभेकर पुढे आले. त्यावेळचे प्रतिष्ठित ग्रस्त नाना शंकरशेठ यांना मध्यस्थीला घातलं आणि या मुलाला श्रीपतीला काशीला पाठवून प्रायश्चित्य घ्यायला लावावं आणि त्याला पुन्हा हिंदू धर्मात घ्यावं याची तजवीज बाळशास्त्री जांभेकरांनी केलेली होती. इतकंच नाही तर काशीला जाण्या येण्याचा खर्च बाळशास्त्री जांभेकरांनी केलेला होता त्या श्रीपतीचा. म्हणजे बघा त्या हे एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील आपल्याला, अशी खूप उदाहरणं सांगता येतील. जी माणसं बोलत होती एक आणि कृती मात्र अगदी विपरीत स्वरूपाची करत होते. अगदी लोकहितवादींच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला हे सांगता येतं. अशा काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जे बोलत होते ते करीत होते. त्यांना वाईट वाटत होते. ही सगळी मंडळी जी समाजामध्ये प्रतिष्ठित म्हणून वावरतात ती मंडळी बोलतात एक आणि कृती मात्र त्याचे विपरीत करतात. हे सगळं महात्मा फुल्यांना त्यावेळेला दिसत होतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले अटीतटीचा संघर्ष करीत होते. या सनातनी वर्गाच्या विरोधाला अजिबात न जुमानता ते कार्य करीत होते. म्हणून त्यांच्या कार्याला महत्त्व आहे. त्या काळामध्ये काम करणं हे अतिशय अवघड होतं. त्या काळाला संघर्ष केल्याशिवाय अशा प्रकारची कामं करता येत नव्हती. अशी परिस्थिती होती. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. पेशवाई बुडाली, ब्रिटिश साम्राज्य प्रस्थापित झालं. खरे तर 16व्या शतकापासूनच ब्रिटिशांनी म्हणजे कंपनी सरकारने व्यापाराच्या हेतूनं भारतामध्ये शिरकाव केलेला होता. 1865 मध्ये त्याने मुंबई बंदर ताब्यात घेतलेलं होतं.
मराठ्यात सुरू असलेल्या दुहीचा फायदा घेत इंग्रज हळूहळू आपले पाय भारतभर पसरत होता. अखेरीस ब्रिटिशांनी भारतावर सत्ता मिळवली. इंग्रजांच्या आगमनामुळं भारतात नवी शासन प्रणाली आली, न्यायव्यवस्था आली, विद्येचा प्रसार सुरू झाला, नव्या विचाराचं वारं वाहू लागलं. ब्रिटिश सत्तेच्या आगमनानंतर 3 प्रतिक्रिया तत्कालीन समाजामध्ये उमटलेल्या आपल्याला दिसतील. पेशवाईतील जुलमी राजसत्तेला, ब्राह्मणी व्यवस्थेला आणि सामाजिक अन्यायाला जनता कंटाळलेली होती. ह्या वर्गाला ब्रिटिश सत्ता दैवी देणगी वाटत होती. या उलट ज्यांच्या हाती धर्मसत्तेच्या, राजसत्तेच्या चाव्या होत्या तो वर्ग इंग्रजी सत्ता आल्याने दुःखी झालेला होता. कारण त्यांच्या पारंपरिक वर्चस्वाला धक्का बसत होता. त्यामुळे इंग्रजांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये चीड निर्माण झालेली होती. पण संताप व्यक्त करण्याशिवाय दुसरं काही करू शकत नव्हते ते. इंग्रज उपरे आहेत, त्यांना आपल्या देशावरती राज्य करण्याचा अधिकार नाही असं ते वारंवार सांगत होते. तिसरा एक वर्ग असा होता जो वर्ग इंग्रजी सत्तेशी जुळवून घेत होता. नव्या नव्या गोष्टी, नवे नवे उद्योग इंग्रजांच्यामुळे आपल्या भारत देशामध्ये आले अशी या लोकांची भावना होती. म्हणजे इंग्रजाच्या आगमनानंतर समाजामध्ये ज्या प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या या 3 प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या. एक स्वागताची होती प्रतिक्रिया, दुसरी प्रतिक्रिया विरोधाची होती आणि तिसरी प्रतिक्रिया त्यांच्याशी जुळवून घेणाऱ्या लोकांची होती. अशा 3 प्रतिक्रिया त्या काळामध्ये उमटलेल्या होत्या. मग फुले कोणती भूमिका घेतात हे यावरून आपल्याला ध्यानात घेता येईल. काळ ही संकल्पना अमूर्त आहे. तिचा शोध आपण घ्यायला लागलो की तत्कालीन धर्म, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संस्कृती अशा सगळ्या गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात. हे सगळे गटात परस्परामध्ये गुंतलेले देखील असतात. त्या काळाचे बरे वाईट परिणाम समाज जीवनावर, व्यक्तिमनावर होत असतात. वैदिक धर्मातील स्वतःला श्रेष्ठ समजलेल्या वर्गाकडून बहुजन समाजाची होत असणारी पिळवणूक ज्योतिराव फुले भोवतालच्या समाज जीवनामध्ये उघड्या डोळ्याने पाहत होते. शूद्र, अतिशूद्र यांचे साधे मानवी अधिकार वैदिक धर्माने शतकापासून नाकारल्याने तो समाज मूर्तवत झाला होता. अशा समाजाला एतद्देशीय ढोंगी भिक्षुकांपेक्षा ख्रिस्ती मिशनरी मायेने वागवतात, त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात, ते प्रेम समतेचा पुरस्कार करतात. ज्योतिराव फुले ह्या सगळ्या गोष्टी सूक्ष्म नजरेने निहाळत होते. जोन्स, प्रोफेसर विल्सन यांच्या लेखनाबरोबरच थॉमस पेन यांचं मॅन ऑफ राईट या नावाचं पुस्तक फुल्यांनी वाचलेलं होतं. ह्या सगळ्या वाचनाचा परिणाम महात्मा फुले यांच्या मनावर खोल अशा प्रकारचा ठसा उमटवून गेलेलं होतं. थोडक्यात वरील सर्व गोष्टीचा परिणाम महात्मा ज्योतिराव यांच्या मनावरती होत होता. ज्या घडामोडी या काळामध्ये घडत होत्या, ज्या घटना त्यांच्या नजरेला दिसत होत्या, त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम ज्योतिराव फुल्यांच्या मनावरती होत होता. आणि त्याच्या जे समाजामध्ये वाईट घडतं आहे त्याच्या विरोधामध्ये आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे यासाठी त्यांचं मन तयार होत होतं. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. धर्म, रूढी परंपरा, अंधश्रद्धा, मानवी विषमता, स्त्री शूद्र यांचे नाकारलेले अधिकार या सर्व गोष्टीची पदोपदी कल्पना ज्योतिराव फुल्यांना येत होती आणि ते अंतर्मुख होऊन विचार करीत होते.
आणि त्यांच्या जीवन कार्याची दिशा हळूहळू निश्चित होत चाललेली होती. 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. सत्यशोधक समाजाची स्थापना करीत असताना त्या पाठीमागचा आपला हेतू काय आहे हे स्पष्टपणे रिपोर्टमध्ये नोंदवलेलं आहे. काय म्हणतात त्या रिपोर्टमध्ये? ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दासत्वापासून शूद्र लोकांस मुक्त करण्याकरिता व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे हजारो वर्ष ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आहेत. यास्तव सदुपदेश व विद्याद्वारे त्यास त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता म्हणजे धर्म व व्यवहारासंबंधी ब्राह्मणाचे बनावट व कार्यसाधक ग्रंथापासून त्यांना मुक्त करण्याकरिता काही सुज्ञ मंडळींनी हा समाज स्थापन केला. सत्यशोधक समाज स्थापन करण्याच्या पाठीमागे जो हेतू होता तो हेतू ध्यानात घेऊन सत्यशोधनाची, सत्यान्वयाची दृष्टी समोर ठेवून महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यभर कार्य करीत राहिले. आणि या सगळ्या कार्याची प्रेरणा त्या काळातील घडामोडीशी निगडीत अशा प्रकारची होती. शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया, शेतकरी, शेतमजूर त्यांचे जीवनमान सुधारावे, धर्मग्रंथ आणि पुरोहिताच्या तावडीतून त्यांची सुटका व्हावी म्हणून महात्मा ज्योतिराव फुले प्रयत्न करीत होते. ह्या सर्व गोष्टी करण्याच्या प्रेरणा त्यांना त्यांच्या काळातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीतून कशी मिळाली होती याचा अन्वय आपण महात्मा फुल्यांचं साहित्य वाचत असताना आणि त्यांचं कार्य पाहत असताना आपल्याला ध्यानात येईल. हे कार्य सगळं बघत असताना, वाचत त्यांचे ग्रंथ वाचत असताना ही सगळे आत्ता मी सांगितलेली पार्श्वभूमी होती. ती पार्श्वभूमी ध्यानात घेणं आवश्यक होतं. म्हणून महात्मा फुल्यांच्या कार्याच्या पाठीमागे काय प्रेरणा होती याची एक मांडणी मी आपल्यासमोर केलेली आहे. आपण सर्वांनी माझं हे विवेचन शांतपणे ऐकून घेतलं आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी गांधी स्मारक ट्रस्टने दिली याबद्दल त्यांचं आणि आपल्या सर्वांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद.